लवकर या, पाहिजे लाईन लावून उभे राहताय. पण रोज असे मच्छीचे रेट्स आहेत. मच्छीसाठी लागणारे मसाले पण एकदम क्लीन आहे, हायजीन आहे. रोजच्या रोज मासे येतात फ्रेशवाले. आपल्या इथे फिश ऑफ द वीक ही कन्सेप्ट असते. कोकणचा फेवरेट मासा आहे. लेडीज लोकांना जर मेहनत वाचवायची असेल ना, एक्झॅक्ट 15 पीस होतील याच्यामध्ये. मध्ये पण फरक आहे. मासे घ्यायला आले पोळी भाजी केंद्रासाठी. थोडी वरच्या क्वालिटीला रेट हाय जरी असला, हे आहे ते कृष्णा फिशर्स, ते आपल्या कळव्याच्या ब्रांचमध्ये पण जातात. जेवढे जुने गिरायक आहेत ठाणे सिटीतले, हा पूर्ण व्हाईट पाणी बघा. 1 किलो सोळ्यानंतर आपल्याला हे लाखेचे आपल्या समोर उघडतोय खजाना, माशांचा मिनी मॉल. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आणि अक्षता आज आम्ही दोघं आलो ते मासे खरेदी करायला. आज वार शुक्रवार आहे आणि आजची तारीख आहे 24 एप्रिल 2026 आणि शुक्रवार म्हटलं की आपला खायचा वार आणि त्यासाठीच आम्हाला घ्यायचे आहेत मासे. आणि ते मासे आम्ही खरेदी करणार आहोत. ते कळव्यात नव्यानेच ओपन झालेल्या कृष्णा फिशर्स, विसायकावाडीमध्ये कृष्णा फिशर्स या शॉपमधून, आता शॉप म्हणा मॉल म्हणा, कारण सगळे मासे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून मी याला एक मिनी मॉल म्हणतो, माशांचा मिनी मॉल. आणि कृष्णा फिशर्स जरी कळव्यात नव्याने ओपन झालं असेल, 2 महिने झालेत ओपन होऊन, पण हे काय नवीन नाही ठाणेकरांना. हे ठाण्याच्या मेन मार्केटमध्ये, म्हणजे ठाण्याचं जे मेन फिश मार्केट आहे, जे अभिजित कोंडे स्टेडियमच्या पाठीमागे आहे, मिरची मसाला मार्केट आहे ना तिकडे, तिथे 70 वर्ष प्लस, 70 वर्षापेक्षा पण जुनं आहे हे. आणि त्यांची ही ब्रांच आता आपल्या कळव्यामध्ये ओपन झाली आहे. तिथे आपण बघूया कोणते कोणते मासे आहेत आणि काय रेट नाही. तर रेटचं तुम्हाला कळणार आहेत, त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तर आता जाऊया पहिला आपण यांच्या ठाण्याच्या मेन ब्रांचमध्ये, जिथे यांची सकाळी सकाळी गाडी आलेली आहे. पटकन जाऊया, नाही तर गाडी ओपन होईल. आणि आत्ता आपल्यासमोर उघडतोय खजाना, माशांचा खजाना, कृष्णा फिशरीजचा. पूर्ण गाडी भरलेली आहे माशांनी आणि स्वतः मालक इथे उभे आहेत कृष्णा फिशरचे, कृष्णा पाटील साहेब. स्वतः जातीने लक्ष देतात सगळ्या गोष्टींकडे. सकाळी 1:30 वाजता उठून जावंच लागतं. माशांची गाडी खाली होते आणि इकडे एंट्री सुरू आहे. म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम आहे. शिंगाड्याची अंडी. आता आंध्र प्रदेशवरून आलेलं आहे. आंध्राचं मछलीपट्टणम, विशाखापट्टणम, काकीनाडा. हे लाखेचे नर मध्ये मिक्स आहे ना सगळं, हा हे नर. आणि अंडेवाले आहे ते लाखेचे. हे नर मोठे 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 डेंगे दिसले म्हणजे नर आहेत. हा हे मादी आहे, काल्या पाट्याची. हे नर आहे. हा नर आहे. नर आहे. आता ही गुजरातवरून व्हाईट मिक्समध्ये येते. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, त्यातली ग्रेटिंग होते. असे जे मोठे असेल ती वेगळ्या रेट जाईल, छोटे असेल ती वेगळी जाते. आणि मग मुंडी जरा लूज असेल मग ते कमी रेटमध्ये हॉटेललाही देता येते, कस्टमरलाही देता येते. याचा फायदा हा होतो की जे लोक 700-800ला विकतात ते आपण 600ला विकतो, 500ला विकतो. आणि नॅचरल सी व्हाईट आहे. आणि ही गुजरातची आहे. गुजरातची आहे. आणि आफ्टर क्लिनिंग 60% निघते. कुठलीही प्रॉन्स एवढं पर्सेंटेज देत नाही सोडल्यानंतर. 1 किलो सोडल्यानंतर आपल्याला जवळजवळ 700 ग्राम निघते. ओके, म्हणजे आपली नॉर्मल कोळंबी अजून कमी निघते. 50-45 स्टाईल ही वनामी आहे. बघा हे कल्टिवेट आहे. आपण आंध्राचा येतो मार्केटवरून. शनीर ही फार्मिंगची आहे. ही सोडल्यानंतर ही देते 50%. ओके, म्हणजे 1 किलो मागे अर्धा किलोच अर्धा आपल्याला. किलो म्हणजे अर्धा किलो. आता रेड प्रॉन्स आहे. अर्धा किलोला 40% देते. बघा 40%च मिळते म्हणजे 40 आपल्याला ते खायला. 45% 40 ते त्याच्यावर 45. मिळत. आपल्याला वाटतं ती स्वस्त आहे, पण खायला आपल्याला ती कमीच मिळते. ही टायगर प्रॉन्स हे डायरेक्ट आंध्रावरून आलेले ते. ही आंध्राची आहे का? ही आंध्राची आहे. कापरी. केवढे मोठे कापरे आहेत? किती किलोचा असेल एक? हा साधारणतः 2 किलोचा असेल. बघ जरा रुपेश जास्त आहे. 2 प्लस आहे. 2 किलो प्लस आहे. आणि हा कुठून आलेला आहे? हे जामनगर, जामनगर, गुजरात. गुजरात.
बघा म्हणजे इंडियातला कोपऱ्यातनं मासे येतात आपल्याला माहीत नसतं. ए बघा एक पीस बरोबर घे. एक पीस 900 सुपर. ते साईडला तुम्हाला तांबले काढले. इकडे चाललं आहे एंट्री, कोणता मासा काय आला हे सर्व आता लॅपटॉपमध्ये एंट्री आहे. प्रोफेशनल काम आहे सर्व. 18,500 रेट्सला बरं. 18,500. गोल घे. एकदम प्रोफेशनल काम सुरू आहे इकडे एंट्रीचं. गोल 17,200. 17,200. तुम्हाला एंट्री घे बघा. हा, घे ना. आणि आत्ता इथे सुरू झालं आहे ते माल डिस्ट्रीब्युशन. त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचमध्ये आता माल जाणार आहे. हा आता कमी पडेल. कळव्यासाठी माल काढला जातो. कळव्याच्या आपल्या दुकानात माल जाणार आहे कृष्णा फिशरीज, ज्याचा आपला आज व्हिडिओ आहे. त्याची तुम्हाला डिटेल सर्व आज माहिती मिळणार आहे कळव्याच्या दुकानाबद्दलची. आणि तिथेच आता हा माल चालला आहे इकडून यांच्या मेन ऑफिसमधून, म्हणजे मेन ब्रांचमधून, जे आहे आपल्या ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाजूचं. आणि इकडेच आहे यांचं मेन ब्रांच, म्हणजे मेन मुख्य शाखा. कलव्याला 3 टाक तू. कलव्याला कळव्याचं सुरू आहे डिस्ट्रीब्युशन. मोठमोठ्या सुरमई वगैरे येत आहेत तिकडे कळव्याला. आणि हे आहेत आपल्या कृष्णा फिशरचे ओनर सर्वा. नमस्कार. आणि मला वाटतं जवळजवळ 70-1 वर्ष तुमचं इथे शॉप आहे ना इथे मेन. आईचा बिझनेस 70-75 वर्ष झाली दुकानाला. आणि हे सर्व झालं हे ठाणेकरांच्या जनतेमुळेच झालेलं आहे. कारण त्यांनी भरभरून साथ दिला आहे, प्रतिसाद दिला आहे. आम्ही क्वालिटी मेंटेन केली. आईपासून तो भाग वेगळा झाला, पण त्यांचाही विश्वास आहे. आणि आता कळव्यामध्ये चालू केलेलं आहे. ऑलरेडी ठाण्यात आहे. म्हणजे तुम्ही कळवेकरांच्या सेवेसाठी पण आलेला आहात तर. मुलुंडलाही आहे पुरीपासून. एक ऐरोलीमध्ये आहे. लवकरच कोलवाडमध्ये येतोय. त्याच्यानंतर तुर्बा, कोपरखेडणे, घनसोली. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही तुमच्या ब्रांचेस ओपन करतायत. लवकरात लवकर 8 ते 10 ब्रँचेस एक वर्षापर्यंत चालू होतील. आणि त्या फ्रँचायझी नाही आहे तुमच्या स्वतःच्या स्वतःच आहे सर्व. परचेस करून आपण सर्व करतो. आणि तुम्ही स्वतः जाताना सकाळी सर्व मासे घ्यायला. रोज सकाळी 1:30-2 वाजता उठून जावं लागतं परचेसला. कारण स्वतः परचेस केलं नाही तर मग ऑर्डर पूर्ण होत नाही. आपल्याकडे हॉटेल पण गेली 60-65 वर्षापासून आपल्याकडे हॉटेल सप्लाय आहे. हॉटेल सप्लाय वगैरे सर्व चालतं. मेजर मुंबईतले किंवा ठाण्यातले मेजर हॉटेल आपल्याकडे. आणि आपल्याकडे कुठनं मासे येतात दादा हे? आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया म्हटलं तरी चालेल. जसं प्रत्येक मासाची एक विशेष खासियत असते. आता ही सुपर पॉपलेट आहे. हे जर मार्केटमध्ये घेतलं तर 2-3 दिवसाचा माल येतो. आपण घेत नाही. हा पूर्ण व्हाईट पाणी बघत असतो. हा आपण लोकलचा घेतो. कधी वसईचा येतो, कधी आंध्राचा येतो. म्हणजे आपल्या मुंबईच्या आजूबाजूचा सर्व. हां, जाऊन आम्ही कॉन्टॅक्ट करतो. ते मुंबईला सकाळी पाठी घेऊन येतात. ओके. कडनं घेतलं. प्रत्येक वेंडर असतात. प्रत्येक वेंडरचा माल सगळीकडे गुजरातचा येतो, कर्नाटकचा येतो, आंध्राचा येतो. म्हणजे मेन तुम्ही आणता कुठून? प्रॉफिट मार्केट. आपण क्राफ्ट मार्केट मध्ये आणतो किंवा डायरेक्ट आपण हारणे बंदरवरून परचेस करतो. आणि आंध्रामधून आपला मछलीपट्टा म्हणून डायरेक्ट येतो. कुमार स्वामी म्हणून आपला एक व्यापारी आहे, तो तिथे बसलेला आहे. आंध्रावरून स्पेशल कापरी पापलेट आणि टायगर प्रॉन्स. हारणे बंदरवरून आपण चैती कोळवी चालू कोळवी, सौंदाळे, हे प्रॉपर बांगडा हारणे बंदर. आणि हे तुमचं 3rd जनरेशन आहे ना ह्या बिझनेसमध्ये? ओके. माझ्या आईने चालू केला. आईच्या लग्नाच्या आधी आमच्या आजूबाजूच्या बोटी होती तेव्हा माल घेऊन यायच्या पूर्वी दिवाळगाव प्रॉपर नवी मुंबई. जेवढे जुने गिराक आहेत ठाणे सिटीतले प्रॉपर जे खाणारे खवय्ये म्हणतात ते पूर्वीपासून आईचे गिराक होते. त्याच्यानं मी मेंटेन केलं. आणि आता माझा मुलगा समर 3री पिढी आता आलेली आहे. तर मंडळी यांचं असं हे काम चालूच राहणार आहे. तुम्ही बघता मच्छी सर्व डिस्ट्रीब्यूट होते वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये. काही मच्छी आपल्या कळव्याच्या ब्रांचमध्ये पण जाते. आणि तोच व्हिडिओ आज आपण बनवतो आहे कळव्याच्या आपल्या कृष्णा फिशरच्या दुकानाचा, म्हणजे मॉलच आहे तो. तिथे तुम्हाला सगळे मासे एकाच ठिकाणी मिळतात. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मासे तर निघाले आहेत आपल्या कळव्याच्या दुकानात. आणि आपण पण 0 मिनिटात पोचूया कृष्णा फिशरच्या आपल्या कळव्याच्या दुकानात, म्हणजे कळव्याच्या मॉलमध्ये, माशांच्या मॉलमध्ये. आणि बघितलं ना कसे मासे उतरले त्यांनी, कोणते मासे उतरलेत ते. आणि एकदम सिस्टमॅटिक काम आहे कृष्णा फिशरचं. आणि आता ऑलरेडी गेली आतमध्ये, तिला काय राहवलं नाही. तिला मासे म्हटलं की वीक पॉईंट आहे आपला. आता हे कृष्णा फिशर्स आहे कुठे? आपल्या कळव्यामध्ये. समोर आहे तो सह्याद्री नाका आहे, म्हणजे समोर सह्याद्री सोसायटी आहे. इकडे शाळा SVPMची आहे, त्रिमूर्ती. आता नव्याने आशारचा टॉवर झाला जो NMM सोसायटी होती पहिली तिथे, त्याच्या अपोजिट साईडला बघा हा सह्याद्री नाका, तो सह्याद्रीचा बस स्टॉप ठाण्याकडे जाणारा. आणि हे आहे ते कृष्णा फिशर्स. अजून एक तुम्हाला लँडमार्क सांगतो, हा गायकर वडापाव. आता बऱ्याच जणांनी गायकर वडापाव खाल्ला असेल. कळवेवाल्यांना नवीन सांगायची गरज नाही गायकर वडापाव कुठे येतो. बरोबर त्याच्या पाठीमागे आहे हे कृष्णा फिशरचं शॉप. हे आहे कृष्णा फिशर्स, जे मी तुम्हाला सांगितलं नव्याने सुरू झालं आहे.
2च महिने झाले सुरू होऊन. 27 फेब्रुवारी 2026 म्हणजे आत्ताच्याच फेब्रुवारी महिने सुरू झालं आणि आज 24 एप्रिल आहे. आणि आज आपण पण आलो इकडे मासे घ्यायला. इकडे बघा हे पापलेट आहे आणि रेट एकदम लिहिलेले आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला उगाच विचारत बसायचं पण काम नाही. आता 1600 रुपये किलो हा पापलेट आहे. सफेद पाण्याचा पापलेट आहे. थोडं मोठी साईज आहे ती 1800 रुपये किलोवाली. बाकी इकडे फार्मची कोळंबी आहे जी तुम्हाला 500 रुपये किलोने मिळणार आहे. साईज बघा केवढी आहे. ही समुद्राची कोळंबी आहे ना. हो ही आपली समुद्राची लाल कोलंबी आहे. नॉर्मली रस्त्यासाठी फ्रायसाठी अतिशय उत्तम चॉईस. त्याच्यावर एक अजून वरची क्वालिटी ही हिला सी व्हाईट म्हणून बोलतो. ओके सी व्हाईट. थोडी वरच्या क्वालिटीला रेट हाय जरी असला तरी मी एकदा खाल तर चव विसरणार नाही. अशी कोलंबी अशी कोळंबी. आणि ही गुजरातवरनं येते. सकाळीच आपण बघितलं तुमची गाडी उतरताना. आणि हिचा रेट 500 रुपये किलोचा आहे आणि हिचा रेट 500 रुपये किलोचा आहे. 3 कोळंबी आहे त्यांचा रेट 500 रुपये किलोचा आहे. आणि इकडे मावशी आले आहेत मासे घ्यायला. बाजूलाच पोळी भाजी केंद्र आहे तिथून हे मासे घ्यायला आले पोळी भाजी केंद्रासाठी. आणि इथे टायगर प्रॉन्स आहेत मोठे जे आंध्रावरनं येतात. 1100 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडे सुरू आहे बघा पापलेटची कटिंग. आणि इकडे माकलं साफ केली जाते. हलवा पण आला आहे कटिंगला. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कटिंग पण होते इकडे. भाऊ पण कटिंग करतात इकडे. आणि मस्त असा पापलेट आहे व्हाईट पाण्याचा म्हणजे सफेद पाण्याचा पापलेट आहे आणि एकदम फ्रेश पापलेट आहे. फ्रेश आहे कारण अक्षता काजू कतरीसारखे कट झालेले आहेत बघा. काजू कतरी पातळ अशा मस्त कटिंग झालेली आहे आणि एकदम क्लीन कटिंग स्वच्छ अशी. माकल्याचे पण बघा सकाळी सुरू आहे. जी कोळंबी आहे ना गुजरातवाली याच्यात ना वेस्टेज खूप कमी असतं. ते 100पैकी 40% वेस्टेज आहे. 60% तुम्हाला खायला मिळेल. बाकी या कोळंबींमध्ये तुम्हाला 50%, काहींमध्ये 40%, 45% असं मिळेल. इकडे बांगडे आहेत. आज बांगडे कसे किलो आहेत आणि आपले रेग्युलरवाले बांगडे आहेत. इकडे क्लिनिंग करून दिली त्यांनी माकला आता सर्व. आणि त्याच्यानंतर आता इथे आलेत कटिंगला. बारीक बारीक पीस होतात माकलांचे. गोल शेप असतो कटिंग करतात तेव्हा माकलांचा. तुम्हाला बघितलं पाहिजे. कटिंगचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस इकडे घेतले जात नाहीत लक्षात ठेवा. तुम्ही इथेच मासे घ्या. इथे चांगले मस्त कट करून पण घ्या. घरी जाऊन कटिंग करायचं पण काय टेन्शन नाही. आणि इकडे बोंबील आहेत. आपले लोकलचे बोंबील आहेत नाही. हे लोकलचे बोंबील आहेत. लोकलचे बोंबील म्हणजे आपले मुंबईचे बोंबील. त्यासाठी मुंबई फेमस आहे ना. बॉम्बे डक ते मुंबईचे बोंबील. आणि हे बोंबील आहेत ना हे ऑल ओव्हर इंडियामधनं सगळीकडे येतात. जिकडे अवेलेबल असतील तिकडे. आणि आजचा बोंबीलचा रेट आहे तो 280 ना. हे लोकलवाले जे बोंबील आहेत त्यांचा रेट आहे 280 रुपये किलो. आणि हे जे बोंबील आहे ते 300 रुपये किलोने बोंबीलमध्ये पण फरक आहे. हे जे आहेत ते ॲक्च्युली कलर लावलेले असतात. ओके हे कलर लावलेले फूड कलरिंग असते. बोंबीलचा नॅचरल कलर कधी असा असतो. बघा. आणि आपण आता समजतो का हे म्हणजे खराबवाले बोंबील आणि हे म्हणजे चांगलेवाले बोंबील असं नाही. लोकांना वाटतं की हे ताजे असतात जास्त उलट. ओके ते कलर लावलेले असतात. आणि हे आपले नॅचरल चांगले खायला चांगले हेच आपले लोकलवाले मुंबईचे बोंबील. इकडे मोठे मोठे मासे पण आहेत. आता आपण छोटे छोटे बघत होतो. हा बघा ताम मासा आहे. ते रावस आहे. सुरमई आहे. हलवा आहे आणि कलेट आहे. किती मोठा कलेट आहे बघा. हा रावस आहे. असा रेट आहे आजचा 850 रुपये किलो. मुशी पण आहे. आज साईज बघा मुशीची काय आहे ती. आणि हिचा रेट आहे 350 रुपये किलो. ही एक सिस्टम बरी आहे म्हणजे रेट विचारत बसायचं नाही. कसं आहे ते कसं आहे ते कसं आहे. आणि अक्षदा फक्त बघते कुठला घेऊ मासा काय नको विचार करते. सुळे मुडदुसा काय काने बरीच नाव आहेत त्याची. सुळे मासे काने. यांचा रेट आहे 400 रुपये किलो. साईज बघा केवढे मोठे आहेत साईजला. लहान नाहीत मोठे मासे आहेत. सुरमई आहे जी तुम्हाला 900 रुपये किलोने मिळणार आहे. आणि सुरमई एवढी मोठी सुरमई आहे. ही किती असेल आता अंदाजे 800 बघा. 750 700 किंवा 800 ग्रामच्या आसपासची सुरमई आहे. हां 15 पीस बघा अभ्यास आहे. आणि हा आपले कृष्णा पाटील आहे त्यांचा मुलगा आहे अथर्व पाटील. त्याला पूर्ण आता नॉलेज झालेलं आहे. सांगतो एक्झॅक्ट 15 पीस होतील याच्यामध्ये. हलवे पण आहेत मोठे मोठे हलवे आहेत. आणि हा मला वाटतं 1.5 किलोचा असेल बघा. 2 किलोच्या वर असेल हा हलवा. आणि हा तुम्हाला 850 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हा छोटावाला सेम रेट आहे. ओके म्हणजे कुठलाही हलवा घ्या तुम्हाला रेट सेमच राहणार आहे 850 रुपये किलो. आणि सोललेली कोळंबी कशी आहे? सोललेली कोलंबी ही असते 130 रुपये पाव. 130 रुपये पाव किलो म्हणजे 500 रुपये किलो अंदाज. साधारण 500 रुपये किलो पर्यंत पाव किलो आरामात होऊन जाते. आम्ही पर्सनली सांगायला गेलं तर मी स्वतः याची घरी बर्गरची पॅटी बनवतो. खूप छान लागतो. बघा इथे करंदी आहे. ही कशी आहे? करंदी आपले 150 रुपये. बघा ही करंदी 150 रुपये पाव किलो आणि कोळंबी 130 रुपये पाव किलो. बघा ही करंदी महाग आहे. आणि इकडे लेपा मासा आहे. सोलायची मेहनत असते.
आणि लेडीज लोकांना जर मेहनत वाचवायची असेल ना तर अशी सोललेली कोळंबी घेऊन जा. चांगलं काम करतात ते, सोलून वगैरे ठेवतात. आणि बघा गिऱ्हाईक कंटिन्यू चालू आहे. लोकांना जसं आता माहिती पडत आहे ना हळूहळू तशी लोक येत आहेत इकडे. सर्व असं हायजीन असेल ना तर बरं वाटतं घ्यायलाही मासे आपल्याला. आता कलेटचा काय रेट आहे त्याचा? हा बघा कापरी आहे. साधारण 1 किलोच्या वरचीच आहे. 1 किलोच्या वरचा आहे. मला तर 1.25 किलोच्या आसपास तो असेल नक्कीच. आणि 2200 रुपये किलो ना. आजचा रेट आहे 2200 रुपये किलो. आणि कुठेही जा तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेला तरी तुम्हाला हाच रेट मिळणार आहे. रेट काय जास्त नाही आहे इकडे. रेट एकदम वाजवी रेटच आहेत. 2500पर्यंत रेट आहे या कापरी पापलेटचं. आपण मार्केट फिरत असतो. तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुम्हाला माहिती असेल काय रेट चालू आहे कापरी पापलेटचे, हलव्याचे, सुरमईचे ते. तर रेट तर तेच आहे तिकडे. काय वेगळे असे एक्स्ट्रा रेट नाही आहेत. मॉल आहे म्हणून काय वाढलेला रेट नाही. टेन्शन घेऊ नका. आपले नॉर्मल रेट्स आहेत तिकडे सर्व. हे अक्षताची आवडती करली, तिने ती बरोबर करलीच उचलली आहे. आणि कशी जाते करली? 350 रुपये किलो. बघा 350 रुपये ही करली आहे. फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे ना. सिल्वर पण बघतो तसं सिल्वर कलर गेलेला नाही. फ्रेश त्याच्यावरच ओळखायचा असतो मासा. करली 350 रुपये किलो. इकडे तारली मासा पण आहे. आणि कसं आहे तारली आहे? तारली आज 300 रुपये. 300 रुपये किलो तारली आहे. आणि कोकणचा फेवरेट मासा आहे हा तारली मासा. कोकणकरांचा तर एकदम फेवरेट जसा हिचा आहे. फेवरेट मासा. म्हणजे काट्याचे मासे असतात ना तेवढे चवीला चांगले. हां करली, तारली हे लिरलीवाले सगळे यांचे फेवरेट मासे आहेत. हे दादा तुम्हाला नेहमी भेटतील इकडे कारण ही ब्रांच पूर्ण हे सांभाळतात. नाव काय तुमचं? ओंकार पाटील. ओमकार पाटील. ठाण्याचे ओमकार पाटील आहेत जे आपली कळव्याची ब्रांच पूर्ण सांभाळतात. टायमिंग काय असं दादा इथलं? आपलं सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मंडे बंद आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत. डेली चालू असतं फक्त मंडे बंद. आणि जे टायमिंग सांगितलं तुम्हाला रोज मिळणार मंगळवार ते रविवार. सोमवार फक्त बंद असतं. आजच्या तारखेला मार्केटमधले सगळे अवेलेबल मासे इकडे आहेत. आता ही सुरमई जरी तुम्हाला छोटी दिसत असेल तरी मोठ्या सुरमई पण येतात. पण त्या संपले लेट झाल्या थोडंसं आपल्याला यायला. मोठ्या सुरमई पण येतात म्हणजे 5-5, 7-7 किलोचे सुरमई पण येतात. आणि त्याही तुम्हाला किलोवर कट करून मिळतात. आपल्या त्या फिश ऑफ द वीक ही कन्सेप्ट असते. आठवड्यातनं एकदा कुठली तरी मच्छी आम्ही खूप स्वस्त ह्याच्यात देतो. ओके. नॉर्मली ह्याचा रेट समजा 700-750 किलो असतो. हां आज फक्त फिश ऑफ द वीकचं ऑफर आहे म्हणजे 550 रुपये. 550 रुपयाला ताम किलो. अरे एकदम स्वस्त आहे. पण अक्की घ्यायला लागेल ना. अक्की घ्यायला लागेल. तरी किती किलो असेल? ही एक साधारण पण दाखवतो. 1 किलो 790 ग्रॅम. 1 किलो 800 ग्रॅम आहे म्हणजे 1 किलो 790 दाखवतो. 1 किलो 800 ग्रॅमची ही तांब आहे. म्हणजे मोठी आहे काही लहान नाही. फिश ऑफ द वीक नवीन कन्सेप्ट आहे ही. चांगली कन्सेप्ट आहे यार. आणि आम्हाला फोन करून सांगायचं आज कुठली आहे फिश. आम्ही तीच घेत जाऊ. हे सर्व जे मासे आहेत ना एकदम फ्रेश मासे आहेत. आज सकाळी झालेले तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पण बघितलेत. आपण सकाळी जाऊन तिथे व्हिडिओ बनवून आलो आहे त्यांच्याकडे. म्हणजे कुठे ठाण्याच्या यांच्या मेन ब्रांचमध्ये. तिकडे गाडी ओपन झाली तर आपल्या समोरच हे सगळे मासे आलेले आहेत. म्हणजे असं कुठलाही मासा फ्रोझनचा मासा नाही आहे. लक्षात ठेवा. रोजच्या रोज मासे येतात फ्रेशवाले तेच इकडे येतात. आणि मासे लवकर संपतात. जसं मी तुम्हाला बोललो होता ही मोठीवाली सुरमई संपली आहे तर छोटीवाली राहिली आहे. आताच्या पापडे ते मोठी पापलेट लगेच लगेच संपले. पापलेट पण आता व्हरायटी खूप कमी राहिलेली आहे. ओके कमीच राहिली. खूप कमी राहिली. मुंबई लवकर संपलेले. हां मग त्यामुळे तुम्ही लवकर या. तुमचं 8 वाजता उघडतं ना तर मी म्हणतो 8 वाजताच या सगळ्यांनी. 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तुम्हाला हवे असलेले मासे मिळतील. होम डिलिव्हरी सुरू करू. अजून सुरू नाही केलेली होम डिलिव्हरी. लवकरात लवकर होम डिलिव्हरी पण सुरू करू. ओके म्हणजे कळवा पारसिकपर्यंत तुम्ही होम डिलिव्हरी द्याल. कळव्यापासून पारसिकपर्यंत सगळे. अजून सुरू नाही झालेली आहे. लगेच कॉल करून त्यांना होम डिलिव्हरी मागू नका. सध्या तरी तुम्हाला इथेच यावं लागेल. पुऱ्या शॉपमध्ये आपल्याला माशांचा असा वास असा कुठे आलेला नाही जास्त. म्हणजे अगरबत्ती लावावी लागलेली हा, नाही. आता काहीच नाही. काहीच नाही. एकदम क्लीन आहे हायजीन आहे. म्हणून मी ह्याला मिनी मॉल म्हणतो. माशांचा मिनी मॉल. एकदम क्लीन स्वच्छ हायजीन. माशी वगैरे पण असं कुठे दिसत नाही. हा काहीच नाही आहे कुठे काय. एकदम क्लीन आहे आणि हायजीन आहे. हे तर आहे तुमचे एकदम फ्रेश ताजे मासे. पण तुम्हाला जर सुके मासे पण हवे असतील तर इकडे आहेत बघा. बघा हा सुका जवळ आहे. सुके बोंबील आणि करंदी पण असतात. आजच्या इथे स्टॉक आउट झाला. स्टॉक आउट झालेलं आहे. मागणी हे बघा यांच्याकडे मसाले पण आहे. हा कुठला मसाला आहे? आगरी कोळी मसाला. आगरी कोळी मसाला. जास्त तिखट नाही. एकदम परफेक्ट चव. आणि ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर दुकान काढलं हां तर सुरुवातीच्या दिवशी आम्हाला मच्छीपेक्षा जास्त मसाला होतो. काय सांगतात? आमच्या पहिल्या कस्टमरनेच आम्हाला 2 किलोची ऑर्डर दिली मसाला. शाबाश. बघा म्हणजे तुम्ही मच्छी तर विकत घ्या आणि मच्छीसाठी लागणारे मसाले पण यांच्याकडनंच विकत घ्या. म्हणजे हा मसाला घेतला दुसरा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही. आणि मसाल्यांचा काय रेट आहे दादा?
मसाला हे आता एक 100 रुपयाचं पॅकेट आहे. हे किती ग्रॅमचं आहे? 100 ग्रॅमचं म्हणजे साधारण 1000 रुपये किलो. बघा, हे 100 ग्रॅमचं पॅकेट 100 रुपयाचं आहे आणि 1000 रुपये किलोने तुम्हाला हा मसाला मिळेल. तुम्हाला आगरी कोळी मसाला स्पेशल, आणि हे स्वतः पण तेच आहेत ना, त्यामुळे ते स्पेशल मसाला बनवणारच. हे बघा, सुपारी पण आली इकडे. मासे पटापट जात आहेत. मला मी नंबर वगैरे खाली तुम्हाला येतच असेल यांचा सर्व डिटेल, ॲड्रेस, नंबर. आणि बघा, त्यांचे कॉल चालू आहे ना, ते ऑर्डरसाठीच चालू आहे. म्हणजे काय मच्छी विचारतात आहेत आणि कोणती पाहिजे ती साईडला काढून ठेवायला सांगत आहेत ऑर्डरप्रमाणे. पण येऊन तुम्हाला घेऊन जायला लागेल. होम डिलिव्हरी अजून चालू झालेली नाही आहे. आणि बघा, यांचं पोळी भाजी केंद्र आहे आणि याचे बरेचसे मासे घेऊन चाललेले तिकडे पोळी भाजी केंद्रासाठी. बाजूलाच आहे. पळवेकरांना सर्वांना माहीत असेल हे पोळी भाजी केंद्र. बघ, शिवकृपा पोळी भाजी केंद्र. बरेच लोक इथनं काही ना काही घेऊन जात असतात, फिश वगैरे. आणि ते फिश सर्व बाजूने झालेले आहेत या आपल्या कृष्णा फिशर्समधून. आणि तुम्हाला जर डेली अपडेट हवे असतील, कोणते मासे आलेत, काय आले, तर यांच्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. आमचे जेवढे आतापर्यंत कस्टमर त्यांना आम्ही असे ॲड करतो बघा. हे आजचे रेट्स आहेत. तुम्हाला रोज असे मच्छीचे रेट्स येत जातील. आता मी तुम्हाला डेली अपडेट करतो काय आले काय नाही. म्हणजे तुम्हाला घर बसल्या माहिती पडणार आहे की आज सुरमईचा रेट काय आहे, पापलेटचा रेट काय आहे. अपडेट मिळेल की आजचा काय रेट चालू आहे कुठल्या माशांचा. त्यामुळे तुम्ही यांना फोन करून पण सांगू शकता की बाबा आमच्यासाठी एक सुरमई ठेवा, हलवा ठेवा, ताम ठेवा. जे तुम्ही सांगू शकता फोन करून, कारण तुम्हाला माहिती असते काय रेट आहे आणि आज कोणता मासा. आणि मासे फ्रेश आहे त्याची गॅरंटी मी पर्सनली तुम्हाला देऊ शकतो, कारण माझ्यासमोर आहे ते सर्व मासे. आणि मी समोर यांची गाडी खाली होतानाही पाहिलेली आहे, त्यामुळे सांगू शकतो हे सर्व फ्रेश मासे आहेत. कुठलाही मासा फ्रोझन नाही आहे. तर मंडळी, आम्ही तर मासे घेतो इथून. आणि तुम्हाला पण कळलं असेल हे शॉप कुठे आहे. कृष्णा फिश नवीन सुरू झालं आहे, 2च महिने झाले, पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि आत्ताच्या आता जवळजवळ 8-10 कस्टमर येऊन गेले आपला व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत. आणि बरीचशी मच्छी संपते पण त्यांची. हा, म्हणजे लवकर संपते मच्छी. लक्षात ठेवा, सकाळी 8ला उघडतं, लवकर या. पाहिजे तर लाईन लावून उभे राहत आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला हवी ती मच्छी हवी असेल तर लवकर या. मी तर सांगतो 9-9:30पर्यंत या, तुम्हाला हवी ती मच्छी मिळून जाईल. कारण आता मच्छी बघा संपत आली आहे. आणि सकाळचे फक्त 11 वाजलेले आणि तेवढ्या वेळापर्यंत मच्छी संपत आली आहे. त्यामुळे लवकर या. आम्ही जरा लेट आलो, आम्हाला हवी ती मच्छी मिळते, त्या प्रॉब्लेम नाही. कारण आमचं लक्ष येते फिश ऑफ द वीक. हा एक कन्सेप्ट चांगला आहे. तुम्ही कधी घ्यायला आला तर त्यांना विचारा आज फिश ऑफ द वीक कोणता आहे, तो तुम्हाला स्वस्तात मिळून जातो. तर आज आम्हाला ताम मिळतो, तुम्ही ताम घेतो. तुम्हाला ॲड्रेस सर्व काही इकडे आलेला आहे, नंबर आलेला आहे. त्यांना फोन करून विचारू शकता कोणता मासा आहे. तुम्हाला हवा असेल तो मासा तुम्ही त्यांना साईडला काढून ठेवायला सांगू शकता. जर लवकर येणं पॉसिबल होत नसेल तर खरंच या आणि बघा. नक्की बघा. आणि रेट्स एकदम वाजवी आहे. तुम्ही असं नका समजू की शॉप आहे किंवा मी आता मिनी मॉल म्हणतो म्हणून रेट वगैरे जास्त असतील, असं काही नाही आहे. रेट एकदम आपल्या आवाक्यातले आहेत, वाजवी रेट आहेत. जे मार्केटचे रेट्स आहेत तेच आहेत. या तुम्ही तुम्हाला स्वतःला कळेल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या 70 वर्ष जुना ठाणेकरांच्या सेवेत असलेलं कृष्णा फिशर जे आता आपल्या कळव्यात आलं आहे, त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.